तालुका करवीर गाव भुयेवाडी किती व सुंदर गाव भुयेवाडी किती व सुंदर गावाच्या मधावर मुलगे परिवार थोर पांडुरंग आता जणू देवावतार त्याच्या वागा जोडीला रत्नाई आणि संसार कष्टातून दोघांनी संसार फुलवून देवायाच्या हो कृपेने मुलगा झाला एक छान मोहन दादाच्या रूपाने घराला आलं ओ घरपण ताई आली लक्ष्मीच्या रूपाने दोघ जण मिळून दौला संसार फुलवून स्वामीच्या कृपेने मुलं झाली ती होती ओंकाराने प्रथमेश मयूर शतीन जणू तिघ जण आहेत भरत शत्रुघ्न असा परिवार हाय नांद गुण गोविंदान काळ फार ओढोटला 2012 सालाला पांडुरंग आता गेले देवाच्या हाकेला मोहन दादा झाला बापापासून पोरका झाला सावरून कस तरी संसार हो केला अरे बाळ काळ लोटला 2022 हो साली आईच माया छत्र हरवून गेली आई बापा पासून दादा पोरका हो झाला आज आई बापाची काढून आठवण लावलं वाघाने हो मैदान आई बापाची आठवण आलं डोळ्यावरून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून ताप मारे हो झाडून सोमवाराने मांडले सोमवाराने मांडले देवारी गावाला गावीदानाच्या जाग्याला आणि हक्क मारी कुणाला या विद्या दिल्या गुरुला जन्म दिल्या भोगाला देवा चरण वंदुरे
ऐकलेल्या जनतेला गाणं गोष्ट किती कळलं पाहिजे. होय, असं गाणं वाद पाठवलेलं गाणं म्हणायचं नाही, अजिबात नाही. पहिल्या सत्ययुगाला फार पूर्वी बेटा काळाला या धर्माच्या गाण्याला बेटा चिंचणीसुर नगराला आणि या 5 जणी बहिणी त्यातील सर्वात मोठी बहीण म्हणजे डोंगरची यल्लमा देवी गायला आली होती बाबा बोलायला समजून लागली घालायला आग्या आग्या मागेवा आगे याड लागले काय फुल लागले डोळ्यात जीव तुझा उरल्यासारखा लागलाय दिसायला बाई प्राण काळी तुझा सांगतो आहे की तुला त्यावेळेला मायावाला असं आली होती बाबा बोलायला माझा तुझे मेले नाही माझा निघून गेले आटिंग्या वनाला शिकारीला जायला पाहिजे बाई शोधायला समजूत गाडली मायेवाला बसलेली उठवणे असे समजूत घालून त्यावेळेला काय आल्या उठवण्याचा बोलायला आता मी जाणार बेका काय खाणार काय पेणार म्हणून शिदुऱ्या बुत्त्या लागल्या देवा रामाच्या रातीला आता तयार करायला अशा लागल्या उठवण्याचा करायला सवळच्या पायाला 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 तुझा गोटा फुटायला तुझा गोटा रामाची रात्र करमून गेली आणि सवयीच्या पाण्याला केलेला गोंडा फुटायला बेका स्वतः बेका ह्या जसं घेऊन मात्र निघून आल्या वाटचाल करीत बेका आतील घ्या वनाला पहिल्या वनाला निघून आले ते जागेला आल्या होत्या करायला शोधायला मांजर नाही गावले पहिल्या वनात दुसऱ्या वनात गेल्या तिथेही मांजर गावना तिसऱ्या वनात दुसऱ्या वनात तिसऱ्या वनात गेल्या त्यावेळेला चौथ्या वनात गेल्या मांजर गावना 5व्या वनाला निघून गेले मात्र त्या ठिकाणी आल्या होत्या करायला डोंगरची निर्माण केले डोंगराच्या लवाने आणि पुढ्यात सोडले आणि तेच मांजर कपड धावा करीत गेला काय आले उडवरता करायला लागे धरावयानो मायवाचं मांजर म्हणजे मांजर पळून गेले मुलीच्या वट्याला सावळीला टाकला आणि मांजराला घडले मांजर वेका मायवाच्या वट्यात घातले मात्र त्याला काय आले उडवरता करायला याला याला रे
त्यावेळेला मागे सरल्या कवा खाल्लं कवा जेवलं सवचा दिवस निघून गेला 12 मात्र त्यावेळेला माझ्या कायला आल्या उठवडा करायला याच 5व्या वनाला 9व्या हाय वड्याला गेल्या बाहेर फुल भरल्या माघारी सरल्या एक झाड बघितलं निघालं झाडाखाली सावलीला त्यावेळेला एवढं कायला आल्या उठवडा करायला रिंगाने माईने मारल्या त्या जाग्याला आणि स्वतः आणलेल्या सिदुरी बुट्ट्या अरे पुण्यात ठेवल्या रिंगाणा मारून बसल्या त्यावेळेला शिदुऱ्या बुट्ट्या सोडल्या आणि मात्र त्या ठिकाणाला आल्या उठवडा करायला सर्वजण भोजन एकमेकाला वाटणी करून घेतलं त्यावेळेला अरे लागल्या होत्या मी खायला त्यावेळेला एवढ्या त्या माईवानं काय केली त्या जाग्याला देवी कायला आली उठवडा करायला असं बघा सोडला याच्या बघा सोडला एवढ्याच वेका सुधीरच्या कुठ्या सगळ्याने वाटल्या वेका आणि मायवा मात्र त्या टायमाला देवी कायला आली उठवडा करायला पहिला गॅस वेका पाण्याला जाऊन पाण्याच्या जराला वेका सोडला त्या 9व्या हाय वड्याला दुसरा घास त्या मात्राला घातला आणि तिसरा घास मुखात घालत्या एवढ्या त्यावेळेला कायला आलं उठवडा व्याला याच वेका वनातून एक लहानतान्या बाळाचा वेका केवळ घशाने आवाज लागला यायला या कमाईवाच्या कानी पडला मायवा काय लागली का देवा बोलाय त्या जाग्याला कायला आली उठवडा बोलायला बोलायला लागला या सांगायला लागला बोलायला लागला या सांगायला लागला बाळाया आवाज एवढ्यात माईवाला मी बोलायला आगा बायानो थांबा त्याला गेला बायानो मला या वनातून घालताना बाळाचा आवाज लागलाय मला यायला एवढ्यात मी का सगळीजण भीड लागल्या बोलायला अगं मायेवा यार लागलं काय गोळ लागलं तुला त्यावेळेला सोड म्हणले आता या वनाच्या आता याला चिवणा चिमणी नाही का म्हणाला तवा नाही मनुष्याचा थारा नाही पक्ष्यांचा वारा नाही केला गेला असं बाई खुरबुर जेव असा दुसरा घालताना बोलायला पण अनेकदा एका लहानताल्या बाळाचा सर्वस्वी आवाज आला बहिणीने खरोखर पट्ट्यात द्यायला खरोखर बाळाचा आवाज राहिला सोनी शिंद्र मोठ्या गोळा केल्या आणि 7 जण बहिणी मात्र त्या टायमाला लागल्या चालायला लागल्या चालायला
गेला 7व्या वनात गेला मला जाऊन काय लाल उतरता करायला 7व्या वनात गेल्या बाळाला त्याला पाहिला एवढ्या त्या 7व्या वनाला त्या एकाच्या जाग्याला कोण म्हणते पिपळीचं झाड कोण म्हणते वडाचं झाड केलेला असं लाडू तो होयाला 11 रेकरा थाप्याला रेका सोन्या सुवर्णाचा पाना रेशमी दोरीनं बांधलेला लागला होता झळकायला त्या वेळा बहिणीने प्राण पाहिल्याने काय बोलते मात्र जय मारा काय लाल उतरता बोलायला बोलाया हाला लागला वे, सागराला लागला वे, आगे बायानो वे, बाळण्यात बाळ वे. एकमेकीला लागले भांडायला मी झाडावर चढणार तू झाडावर चढणार त्यावेळेला भांडायला लागले पण दोघांची याला समजूतदार होती पाहिजे बाई म्हणाली माना पानाला आपण जायचं त्यावेळेला असं लाली होती बरोबर बोलायला माना पानाने जायचं म्हणून पहिला मान दिला डोंगराच्या लवाला अरे मांडका सुद्धा तिने घालायला तुझीचा पदर खरवटीला तिने ठेवला गेला गेला काय लाली होती बरोबर करायला खरवटीला ठेवल्याने मी का बाई झाडाच्या जवळ गेले उजवा पाव लावला का झाडाला येणारा पण झाड काय तिला चढता येणार बाई माघारी सल्ली ते येणार दुसऱ्या वेळेला बारी कोणाला लाली होती बरोबर वारे आले श्रीसिंगी काळंबाला तिने ही मांडका सुद्धा घातला तुझीचा पदर खरवटीला ठेवला आणि झाडाजवळ गेली झाडाला येणारा पण झाड चढता येणार मागे सरली आणि तिसरी बारी दिली वेळी का कोणाला लाली होती बरोबर अन पालिजेचे वर्दवाला माने झाड चढता येणार चौथी बारी दिली मात्री त्यावेळेला जसं चौथी बारी आली नाही का या शिरगाव काळंबाला मात्र त्या ठिकाणाला तिलाही झाड चढता येणार शेवट्या लोक कोल्हापूरच्या आर्मिकाला तीनपर्यंत झाड चढता येणार एक गावाला माळ दिला तिलाही झाड चढता येणार आणि 7वी बारी कोणाला आणि मात्र त्यावेळेला लाली होती बरोबर आता माझ्या माईला कारल्याया नारीला झाडाचं दर्शन बाई घेतली द्यायला मायवादी काय लाली होती बरोबर करायला बापावरतीने लावला आणि झाड लागली त्यावेळेला निगुणबाई कुठे गेली मात्र त्या टायमाला कुठे गेली त्या जाग्याला झाडाच्या गेल्याला निघून गेली तेवढ्यात वरिकाच्या पाण्याच्या होतला राखणाला तेवढ्याला 5 कोणीचा भुजिंग लावला पुष्कळ्या विका मारायला आगबाई म्हणला त्यावेळेला बाळाची सोय आम्ही पण केली त्यावेळेला जसं तुम्हाला पाना आलीस तसाही आम्हाला मान पाहिजे मात्र त्यावेळेला
आले होते बरं बोलायला वाचा कुठली भुजिंगाला भुजिंगाने बोलला मान मला काहीतरी दे म्हणल्यानंतर स्वतः हक्का मायवा काय बोलते त्या पहिल्या सती एवढा मात्र त्या वेळेला मायवादी विकायला आले होते बरं बोलायला अरे अरे भुजिंगा सांगतो तुला ऐकावे अरे यात सुया सुरे आसुबाया पहिले सुबायाच्या सुनारे माया घरच्या लेकीवे शांत सूर्या आजपर्यंत कीर्ती तुझी गाजर मात्र त्यावेळेला नाग पंचमी नुसतं होईल सस्वागरच्या सुना माहेरच्या लेखी तुझा उपवास करतील तुला लाय तुला वातील त्यावेळेला आले होते बरं तुझ्या नावाचं पौते गळ्यात घालतील भिंतीवरती चित्र तुझं काढतील आमर तुझं नाव राहील मात्र त्यावेळेला मायवानं मान दिला आजपर्यंत या जगामध्ये नागपंचमीचा सण आपल्या धनगराच्या मायवामुळे आज चालत आले मान पान दिला भुजिंगा मागे सरला आणि दुसरा रेखा तेवढ्यात मायवा जवळ जात्या तेवढ्यात रेखा लाल पकाचा लाल टोचीचा हिरव्या पकाचा हिरव्या राघुवाचा फुटले काय बोलतोय त्या का माझ्या माईला तेला मायवादी विला काय आले होते बरं बोलायला का माझ्या माईला माईला अरे जय माईला म्हणल्यानंतर आपल्या मायवा काय मान देते त्या टायमाला मायवादी विकायला आले होते बरं बोलायला हे बाबा सांगतो तुला छेद लोक तुला पिंजऱ्यामध्ये ठेवतील कोण तर तुला खायला घालतील आणि जगाची भविष्यवाणी तू सांगशील त्याला सामानाला आली होती बरं मागे सरला पण मायवा जवळ गेली आणि वाचा फुटली कुणाला देवता भावाला मात्र त्या टायमाला मायवादी विकायला आली होती बरं देवता भाऊ लागला बोलायला मला काहीतरी बाई मान देते यायला तुझी मानापणा आल्या तेव्हा मायवा काय मान देते द्यायला मायवादी विकायला आली होती बरं बोलायला अरे देवता भावा तू जगात काट्या कुटात झाडा होणार तुरी का अडचणीच्या जागेला तू बच्चीत द्यायला जग लोक तुला हुडकत येतील त्या वेळेला लहान बाळाला औषध म्हणून तुझा वापर करतील त्यावेळेला सामानाला आली होती द्यायला तुझ्या मदाने का बाळाला बरं वाटेल असा अमर त्याला का मान दिला त्यावेळेला आणि स्वतः मात्र त्या ठिकाणाला मायवादी विकायला आली होती उद्या करायला भावाला मान गेला आणि मागे सरली आणि अक्का माझी मायवा निघून कुठे गेली त्या जाग्याला गेली त्या जाग्याला वर्णाचा पाण्याजवळ पाण्यावर दिसला
सोन्याच्या पाण्यामुळे काय का सुवर्णाचं पितांबर वेटा कापड वाजला काढलं तेव्हा सोन्यासारखा चंद्र सूर्यासारखा भाग आला होता चमकायचे पाहुणं मायवा देवी काय आली होती दादा. लहानताना बाळ गोंडच पाहुणा अक्का मायवाला आनंद झाला त्यावेळेला कुठल्या माऊलीने बा असा सोडून गेले असेल आनंद झाला मायवाला मायवा मात्र त्यावेळेला मायवा देवी काय आली होती बरं दादा. तेव्हा त्या बाळाला पायाला पदम मात्र त्यावेळेला भूमी चंदनी राबरी का सोन्या टपाला तिळा त्यावेळेला सोन्या पिपणाचं जावळ होतं डुईला त्यावेळेला असं आलं होतं जाऊयाला. मावे का आनंद झाला त्यावेळेला रेशीमी दोरीचा तो त्याने सोडला त्यावेळेला पाळणा धरून बाई खेळामध्ये आली आणि खालच्या बहिणीची काय लागली होती बोलायच्या वेळेला ती काय आली होती बोलायला. बोलायला लागली या लागली सांगायला लागली लागली